छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. हे स्वराज्य केवळ युद्धावर नव्हे तर शिस्तबद्ध प्रशासन, न्यायव्यवस्था आणि लोककल्याणावर उभे होते. शिवशाहीमध्ये छत्रपती हे सर्वोच्च कार्यकारी प्रमुख होते, तर अष्टप्रधान मंडळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार चालवत असे. मात्र पुढील काही दशकात मराठा साम्राज्यातील राजकीय परिस्थिती बदलत गेली. गृहकलह, मोगलांशी सुरू असलेले युद्ध, सरदारांमधील मतभेद आणि बदलत्या राजकीय गरजा यामुळे प्रशासनाची सूत्रे हळूहळू पेशव्यांच्या हातात केंद्रित झाली. हा बदल एका दिवसात घडलेला नव्हता, तसाच तो कोणत्याही बंडाचा परिणामही नव्हता. तो जवळपास 4 दशकांच्या राजकीय, लष्करी आणि प्रशासकीय प्रक्रियेचा परिणाम होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवशाहीपासून पेशवाईपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे समजून घेणार आहोत. जर तुम्ही इतिहासप्रेमी, जिज्ञासू किंवा MPSC, UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. या इतिहासाची सुरुवात होते 1689 पासून. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्यावर मोठे संकट आले. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी आणि पुढे महाराणी ताराबाईंनी मोगलांविरुद्धचा संघर्ष अखंड सुरू ठेवला. दरम्यान संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज आणि त्यांची माता येशूबाई हे मोगलांच्या कैदेतच होते. 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर मुघल दरबाराने एक महत्त्वाची राजकीय चाल खेळली. त्यांनी शाहू महाराजांची सुटका केली. त्यामागील उद्देश मराठ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण करणे हा होता. शाहू महाराज महाराष्ट्रात परतल्यानंतर गादीवर अधिकार कोणाचा हा प्रश्न निर्माण झाला. एका बाजूला ताराबाई आपल्या पुत्र शिवाजी राजे द्वितीय यांच्या वतीने राज्यकारभार करत होत्या, तर दुसऱ्या बाजूला शाहू महाराज स्वतःच्या वारसा हक्काचा दावा करत होते. या संघर्षामुळे मराठा सरदार 2 गटात विभागले गेले. या संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे 1707 मधील खेडची लढाई. या लढाईत शाहू महाराजांना विजय मिळाला आणि त्यांच्या दाव्याला मोठे राजकीय बळ प्राप्त झाले. त्यानंतर सातारा हे शाहू महाराजांच्या सत्तेचे प्रमुख केंद्र बनले. या कठीण काळात शाहू महाराजांच्या सेवेत एक अत्यंत बुद्धिमान आणि मुत्सद्दी व्यक्ती पुढे आली. त्यांचे नाव होते बाळाजी विश्वनाथ भट. कोकणातील श्रीवर्धन येथे जन्मलेले बाळाजी विश्वनाथ यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्यामुळे आणि मुत्सद्देगिरीमुळे शाहू महाराजांचा विश्वास संपादन केला. त्यांनी मराठा सरदारांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. विशेषतः मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्याशी त्यांनी यशस्वी वाटाघाटी करून शाहू महाराजांशी त्यांचे संबंध सुधारले. त्यामुळे शाहू महाराजांची राजकीय स्थिती अधिक मजबूत झाली. याच काळात अनेक प्रभावशाली सरदार शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ लागले. बाळाजी विश्वनाथ यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे शाहू महाराज अत्यंत समाधानी झाले आणि 17 नोव्हेंबर 1713 रोजी त्यांनी बाळाजी विश्वनाथ यांची पेशवे अर्थात प्रधान म्हणून नियुक्ती केली. याच क्षणापासून मराठा साम्राज्याच्या प्रशासनात पेशव्यांचे महत्त्व सातत्याने वाढू लागले. पुढे याच घराण्याने मराठा साम्राज्याला उत्तर भारतापर्यंत विस्तारण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाले. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे अवघे 20 वर्षाचे सुपुत्र बाजीराव बल्लाळ भट यांची पेशवे म्हणून नियुक्ती केली. ही नियुक्ती केवळ घराणेशाहीमुळे नव्हती. शाहू महाराजांना बाजीराव यांच्या नेतृत्व गुणांवर आणि लष्करी क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. पुढील 20 वर्षात थोरल्या बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा विस्तार नर्मदेपलीकडे मालवा म्हणजेच माळवा, बुंदेलखंड, गुजरात आणि दिल्लीच्या राजकारणापर्यंत नेला. याच काळात शिंदे, होळकर, गायकवाड, पवार यांसारखी पराक्रमी घराणी पुढे आली. मराठ्यांचा प्रभाव उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की अष्टप्रधान व्यवस्था पूर्णपणे नाहीशी झाली नव्हती. ती अस्तित्वात होती, परंतु प्रत्यक्ष प्रशासन आणि निर्णय प्रक्रियेत पेशव्यांचे महत्त्व सातत्याने वाढत गेले.
सन 1749 मध्ये छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले. त्यांचे एकमेव पुत्र संभाजीराजे यांचे त्यांच्या हयातीतच निधन झाले होते. त्यामुळे त्यांचे दत्तक पुत्र रामराजे यांना साताऱ्याच्या गादीवर बसवण्यात आले. परंतु त्यानंतर सातारा दरबारात पुन्हा राजकीय मतभेद निर्माण झाले. महाराणी ताराबाई आणि रामराजे यांच्यातील संबंधही ताणले गेले. मराठा साम्राज्य दिवसेंदिवस विस्तारत होते. अशा विशाल साम्राज्याचा कारभार साताऱ्याहून चालवणे अधिक कठीण होत होते. या पार्श्वभूमीवर 1750 मध्ये सांगोला येथे एक महत्त्वाची राजकीय व्यवस्था निश्चित करण्यात आली, जिला इतिहासात सांगोला व्यवस्था किंवा सांगोला करार म्हणून ओळखले जाते. सांगोला करार 25 सप्टेंबर 1750. पार्श्वभूमी आणि कारणे. इसवी सन 1749 मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर साताऱ्याच्या गादीवर छत्रपती रामराजे दुसरे राजाराम महाराज हे आले. मात्र शाहू महाराजांनंतर सातारा दरबारात छत्रपतींचे स्थान आणि अंतर्गत राजकारण विस्कळीत झाले होते. राजमाता ताराबाई आणि छत्रपतींचे प्रतिनिधी यमाची शिवदेव यांनी पेशव्यांच्या वाढत्या वर्चस्वाला विरोध करत सांगोला किल्ल्यात बंड पुकारले. हे बंड मोडून काढण्यासाठी पेशवे बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे यांचे चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ सांगोल्यावर चालून गेले. त्यांनी बंड यशस्वीपणे मोडून काढले. या राजकीय अस्थिरतेवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी छत्रपती आणि पेशवे यांच्यात एक ऐतिहासिक करार झाला, ज्याला सांगोला करार म्हटले जाते. सांगोला करार, अटी व परिणाम. सत्तेचे विकेंद्रीकरण आणि हस्तांतरण. छत्रपतींनी आपल्या नावावर दौलतीचा म्हणजेच साम्राज्याचा कारभार करण्याचे सर्व मुख्य अधिकार अधिकृतपणे पेशव्यांना दिले. छत्रपती हे साम्राज्याचे सर्वोच्च प्रमुख प्रतीक राहिले. मात्र प्रत्यक्ष प्रशासकीय आणि लष्करी सूत्रे पेशव्यांच्या हाती आली. अष्टप्रधान मंडळाची पुनर्रचना. जुन्या अष्टप्रधान मंडळातील अनेक पदे व त्यांचे अधिकार मर्यादित करून प्रशासकीय सोयीसाठी ती पेशव्यांच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली. वार्षिक खर्च. मराठा साम्राज्याच्या महसुलातून छत्रपतींच्या वैयक्तिक व सातारा दरबाराच्या खर्चासाठी दर साल 65 लाख रुपये देण्याचे पेशव्यांनी मान्य केले. या करारानंतर सातारचे छत्रपती केवळ नामधारी राजे राहिले आणि पुणे हे मराठा साम्राज्याचे मुख्य राजकीय केंद्र बनले. या व्यवस्थेनंतर मराठा साम्राज्याचा प्रत्यक्ष कार्यकारी कारभार आणि प्रशासकीय कारभार अधिक दृढपणे पेशव्यांच्या हातात केंद्रित झाला. साताऱ्याचे छत्रपती हे मराठा साम्राज्याचे वैधानिक आणि सर्वोच्च प्रतीक राहिले, तर पुणे हे प्रत्यक्ष प्रशासनाचे केंद्र बनले. म्हणूनच इतिहासकार असे मानतात की शिवशाहीपासून पेशवाईकडे झालेले सत्तांतर हा एका दिवसाचा किंवा एका घटनेचा परिणाम नव्हता, तो अनेक दशकांचा राजकीय घडामोडींचा परिपाक होता. आजच्या व्हिडिओत आपण पाहिलं शिवशाही जाऊन पेशवाई कशी आली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पेशवाई म्हणजेच मराठा साम्राज्याचा दुर्दैवी अंत कसा झाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जर तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. काही चूक झाली असेल तर सविनय कळवा, कारण विद्या विनयेनं शोभते. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय शिवराय.